नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येणाऱ्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि स्वतःच्या नोट्स मेंटेन करा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 19 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, राज्य शासनाने यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जातो आणि नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्था यांना साहित्य निर्मितीतील कामगिरीबद्दल सन्मान जाहीर झाला. हा एक वेगळा प्रश्न होऊ शकतो. पुढील प्रश्न दुसरा, बायो एशिया 2026 शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हैदराबाद येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या परिषदेचे उद्घाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी करणार आहेत. बायो एशिया हे तेलंगणा राज्य सरकारद्वारे आयोजित वार्षिक आंतरराष्ट्रीय जीवन विज्ञान परिषद आहे आणि 2026चा मुख्य विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनचा जीवन विज्ञान क्षेत्रातील वापर यावरती आधारित आहे. आणि हैदराबादला भारताने जीनोम व्हॅली म्हणून ओळखले जाते, कारण मोठ्या प्रमाणात जैवतंत्रज्ञान उद्योगांचे हे क्लस्टर आहे त्यामुळे. पुढील प्रश्न तिसरा, महाराष्ट्र सरकारने कोणता आरक्षण कोटा रद्द केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5% मुस्लिम SEBC आरक्षण महाराष्ट्र सरकारने रद्द केलेले आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्र सरकारने 5% मुस्लिम SEBC म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आरक्षण अधिकृतपणे रद्द केले आहे आणि हा निर्णय न्यायालयीन हस्तक्षेपानंतर झालेल्या कायदेशीर स्थितीच्या आधारे प्रशासकीय दुरुस्ती म्हणून घेण्यात आलेला आहे. हे रिझन आहे त्याचं. आणि जुलै 2014 मध्ये तत्कालीन मंत्रिमंडळाने 5% आरक्षणास मंजुरी दिली होती. केव्हापासून मिळत आहे तर 2014 पासून. आणि 14 नोव्हेंबर 2014 रोजी बॉम्बे हायकोर्टने सार्वजनिक नोकरीतील तरतुदींवरती अंतरिम स्थगिती दिली होती. पुढील प्रश्न चौथा, भारतातील पहिला बी कॉरिडॉर उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NHAI या संस्थेने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया NHAI ने भारतातील पहिला बी कॉरिडॉर उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मधमाशांसाठी अनुकूल फुलझाडे आणि वनस्पती लावल्या जाणार आहेत. ठीक आहे, 2026-27 मध्ये NHAI सुमारे 40 लाख झाडे लावणार असून त्यापैकी जवळपास 60% बी कॉरिडॉर अंतर्गत असतील. पुढील प्रश्न पाचवा, नुकतेच निधन झालेले जेसे जॅक्सन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागरी हक्क चळवळीशी ते संबंधित होते. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. जेसे जॅक्सन हे अमेरिकेतील प्रसिद्ध नागरी हक्क कार्यकर्ते व बॅप्टिस्ट पाद्री होते आणि ते 2 वेळा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारही होते आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचे निकट सहकारी देखील ते होते आणि त्यांच्या कार्यामुळे सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांच्या चळवळीला जागतिक पातळीवरती बळ मिळाले. हे त्यांचे कार्य आहे. पुढील प्रश्न सहावा, जगातील पहिले AICTE उभारण्याची घोषणा
कोणत्या स्टार्टअपने केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत वन AI असं त्याचं उत्तर आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारत वन AI या स्टार्टअपने जगातील पहिली ह्युमॅनिटी फर्स्ट AI सिटी उभारण्याची घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा इंडिया AI इम्पॅक्ट समिट दरम्यान करण्यात आली. प्रस्तावित AI सिटी बेंगळुरू येथे उभारली जाणार असून ती AI एजंटसाठी शहर स्तरीय सिम्युलेशन तयार करेल आणि या उपक्रमाचा उद्देश आहे AI प्रणालीची सुरक्षितता, विश्वसनीयता आणि प्रत्यक्ष परिस्थितीची चाचणी करणे हा त्याचा उद्देश असणार आहे. पुढील प्रश्न 7वा. नवीन डिप्लुरा प्रजातीचा शोध कोणत्या संस्थेने लावला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण विभाग ZSI. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया GSIच्या शास्त्रज्ञांनी पूर्व हिमालयात डिप्लुराची नवीन प्रजाती शोधली. या प्रजातीचं नाव लिपिडोकॅम्पा सिक्किमेन्सिस असे ठेवण्यात आलेले आहे. मला सांगायचं होतं की कधी कधी ना बोलताना ना मिस्टेक्स होतात. ही जी काही वेगळी जी नावं असतात इंग्लिश, तर हा जो डेटा आहे ना तो तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून आहे ना त्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणजे सुधारणा करू शकता. कधी कधी माझ्याकडून मिस्टेक्स होतात हे मी मान्य करते, पण दिलेला इथे डेटा शीटवरती तो करेक्ट आहे, तो तुम्ही वाचून करेक्शन करू शकता. पुढील पॉईंट. या संशोधनाचे निष्कर्ष 7 जानेवारी रोजी झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले. डिप्लुरा हे अंध मातीमध्ये राहणारे 6 पाय असलेले आदी झेक्सापोडा गटातील जीव आहे हा, आणि या शोधामुळे भारतातील मृदा जैवविविधतेच्या नोंदणीला बळकटी मिळालेली आहे. निसर्गासाठी महत्त्वाचा आहे हा म्हणजे ही प्रजाती. पुढील प्रश्न 8वा. 78व्या वर्षी MA मराठीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या महिलेचे नाव काय आहे? 78व्या वर्षी. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुषमा मोघे असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 78व्या वर्षीय सुषमा मोघे यांनी MA मराठी अभ्यासक्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यांनी इंदूर येथील देवी अहिल्या युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना पदवीदान समारंभात मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूबाई पटेल यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आणि सुषमा मोघे यांनी निवृत्तीनंतर MA मराठी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. तुलबुल नेव्हिगेशन बॅरेज प्रकल्प कोणत्या सरोवरात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वुलर सरोवरमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 1960 मध्ये इंडस वॉटर ट्रीटी भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने करण्यात आला होता. या करारानुसार रावी, बियास, सतलज या पूर्वेकडील नद्या भारताला देण्यात आल्या होत्या आणि वुलर लेक हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे. आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी रावी नदीचे अतिरिक्त पाणी जम्मू भागामध्ये वळवण्याचा प्रस्ताव यामध्ये मांडलेला आहे. पुढील प्रश्न 10वा. आंद्रे प्लेनकोविच यांची भारत भेट का ऐतिहासिक मानली जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ते भारतात येणारे पहिले क्रोएशियन पंतप्रधान आहेत त्यामुळे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अँद्रेज 18 ते 21 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारत भेटीवरती आले. त्यांनी AI इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारत दौरा केला होता आणि जून 2025 मध्ये नरेंद्र मोदी यांनी क्रोएशियाला ऐतिहासिक भेट दिली होती, जी कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पहिली भेट आत्तापर्यंतची होती. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. अमेरिका इंडिया कनेक्ट
उपक्रमाअंतर्गत नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे भारतातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विशाखापट्टणम विझाग येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. गुगलने अमेरिका इंडिया कनेक्ट या पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केलेली आहे. गुगलने केलेली आहे. या उपक्रमासाठी पुढील 5 वर्षामध्ये 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि विशाखापट्टणम विझाग येथील नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे स्थापन केला जाणार आहे. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी भारताच्या AI क्षेत्रातील भविष्यातील प्रवास अत्यंत उज्ज्वल असल्याचे मत देखील या दरम्यान व्यक्त केलेले आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आपल्या आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. पहिल्या युरोपियन लीग गेटवे ऑफिस भारतातील कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. उद्घाटनावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. भारत युरोपियन युनियन भागीदारी अधिक मजबूत व परिपक्व करण्यात झाल्याचे मत या दरम्यान व्यक्त करण्यात आले. 16व्या भारत EU शिखर परिषदेत FTA वाटाघाटी, सुरक्षा व संरक्षण भागीदारीसह महत्त्वाचे निर्णय या दरम्यान झालेले आहेत. आणि टुवर्ड्स 2030 जॉईंट इंडिया युरोपियन युनियन कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक एजेंडा या अजेंडामुळे भारत EU संबंधांना नवी दिशा मिळाली. ठीक आहे. तर आपले आजचे 19 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्यासाठी थँक्यू सो मच.